नमस्कार. संस्कारित अन्न, सुख आणि आरोग्याचा आधार या आपल्या आजच्या खास चर्चेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा मूळ आधार आहे, तो म्हणजे अन्न. पण थांबा, आपण अन्नाकडे फक्त शारीरिक पोषण म्हणून नाही बघणार, तर ते आपल्या सुखाचा आणि आरोग्याचा पाया कसा बनतो या एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहणार आहोत. चला तर मग हा एक सखोल आणि रंजक प्रवास सुरू करूया. सगळ्यात आधी हे स्पष्ट करूया की ही जी सगळी माहिती आहे ती पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या परिवार में सुसंस्कार हेतु बलिवैश्व या एका अप्रतिम हिंदी पुस्तकावर आधारित आहे. आपण काय करणार आहोत तर या पुस्तकातलं जे सखोल ज्ञान आहे ना, तेच अगदी सोप्या आपल्या भाषेत समजून घेणार आहोत. एक प्रश्न विचारतो, कधी असा विचार केलाय का की आपण जे खातो ते फक्त आपलं शरीरच नाही, तर आपलं मन, आपले विचार, इतकंच काय आपलं नशीबसुद्धा घडवतं? हो, हे अगदी खरंय. अन्नामध्ये एक अशी अदृश्य शक्ती आहे जी अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही, आणि आज आपण त्याच शक्तीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग अन्नाच्या याच अदृश्य गूढ प्रभावाचा शोध घेऊया. म्हणजे त्याचा परिणाम फक्त शरीरावर कसा होत नाही, तर तो आपल्या मनाच्या आणि आत्म्याच्या अगदी खोलवर कसा पोचतो, हेच तर आपल्याला बघायचंय. आपल्या प्राचीन शास्त्रानुसार आपण खाल्लेल्या अन्नाचं 3 भागांमध्ये विभाजन होतं. बघा, यातला जो सगळ्यात स्थूल भाग असतो तो शरीरातून मल म्हणून बाहेर फेकला जातो. जो मध्यम भाग आहे तो आपलं रक्त आणि मांस बनवतो. पण सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तिसरा भाग, म्हणजे सूक्ष्म भाग. हाच सूक्ष्म भाग आपलं मन, आपल्या भावना आणि आपले विचार घडवतो. आता विचार करा, म्हणूनच शुद्ध मनासाठी शुद्ध अन्न किती किती आवश्यक आहे हे इथूनच आपल्याला कळायला लागतं. ही म्हणता आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली असेल, नाही का? जैसा आहार वैसा विचार. पण याचा अर्थ आपण कधी इतका खोलवर जाऊन पाहिलाय का? आपण जसं अन्न खातो तसे आपले विचार बनतात, आपली वृत्ती घडते आणि आपलं चारित्र्य तयार होतं. सात्विक अन्नानं विचार शुद्ध होतात, तर तामसिक अन्नानं विचारांमध्येही तोच जडपणा आणि तीच नेगेटिव्हिटी येते. पण एक विचार करा, जर अन्न अशुद्ध असेल तर, किंवा चुकीच्या अधर्माच्या मार्गाने मिळवलेलं असेल तर काय होईल? त्याचे परिणाम किती किती गंभीर असू शकतात हे आता आपण काही खऱ्या आणि खरं सांगायचं तर धक्कादायक घटनांमधून समजून घेऊया. ही गोष्ट आहे महात्मा हंसराज यांची. एक महान साधक, म्हणजे असे साधक की जे तासनतास खोल ध्यानात मग्न असायचे. पण एके दिवशी एक मोठी विचित्र गोष्ट घडली. अचानक त्यांचं मन ध्यानात लागेनासं झालं. असं वाटायला लागलं की जणू काही अनेक वर्षांची तपश्चर्या एका जेवणानंतर नाहीशीच झाली होती. त्यांना काही कळेचं ना की हे काय होतंय. मग यामागे कारण काय होतं? जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा एक अक्षरशः धक्कादायक सत्य समोर आलं. त्यांनी अशा एका भंडाऱ्यामध्ये जेवण केलं होतं जो एका अशा माणसाने आयोजित केला होता ज्याने पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्याच मुलीला विकलं होतं. त्या पापाच्या पैशातून बनलेलं अन्न, त्या अन्नाच्या एका कणाकणात ते पाप उतरलं होतं, आणि तेच अन्न खाल्ल्यामुळे महात्माजींची साधना भंग झाली. विचार करा, त्या अन्नाचा प्रभाव घालवण्यासाठी त्यांना तब्बल 10 दिवस फक्त गंगाजलावर उपवास करावा लागला. तेव्हा कुठं त्यांचं मन पुन्हा स्थिर झालं. आता दुसरी कथा तर याहूनही अधिक अंगावर काटा आणणारी आहे. गायत्रीचे सिद्धसाधक होते आनंद स्वामी. त्यांच्या मुलाला एका खोट्या खुनाच्या आरोपात फाशीची शिक्षा झाली होती. तो तुरुंगात अगदी शांतपणे आपली साधना करायचा. पण एके दिवशी त्याला अचानक स्वतःच्याच आईची हत्या करत असल्याची भयानक दृश्य दिसू लागली. तो मुलगा पार घाबरून गेला. आनंद स्वामींनी जेव्हा याची चौकशी केली तेव्हा एक हादरवून टाकणारी गोष्ट समोर आली. नुकताच त्यांच्या मुलासाठी जेवण बनवणारा कैदी बदलला होता, आणि हा नवीन कैदी तो स्वतःच्या आईची हत्या केल्याच्या गुन्ह्यातच जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याचे ते हिंसक विचार, ते पाप संस्कार अन्नामार्फत स्वामीजींच्या मुलापर्यंत पोचले होते. स्वयंपाकी बदलल्यावर ती भयंकर दृश्य दिसेनाशी झाली. यावरून काय सिद्ध होतं? हेच की अन्न बनवणाऱ्याच्या मनात काय चाललंय, त्याच्या चेतनेचा खाणाऱ्याच्या मनावर किती थेट आणि किती खोल परिणाम होतो. आता आपण म्हणू की ही समस्या तर खूपच गंभीर आहे. मग यावर उपाय काय? घाबरून जायचं कारण नाही. आपल्या ऋषीमुनींनी यावर एक अत्यंत सोपा पण तितकाच प्रभावी मार्ग सांगितला आहे, आणि तो मार्ग म्हणजे बलिवैश्व यज्ञ. चला, आता तो नेमका काय आहे हे आपण समजून घेऊया. या बलिवैश्व शब्दातच त्याचा सगळा अर्थ दडलेला आहे. बघा, बली म्हणजे काय, तर अर्पण, त्याग किंवा भेट. वैश्य म्हणजे संपूर्ण विश्वासाठी, म्हणजे जगातले सर्व सजीव निर्जीव सगळ्यांसाठी. आणि देव म्हणजे देवतांसाठी, दिव्य शक्तींसाठी.
म्हणजे थोडक्यात काय तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी उदार मनाने केलेलं एक पवित्र अर्पण. आणि ह्या कर्माला साधासुधा नाही तर थेट श्रीमद भगवद्गीतेचा आधार आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, जे यज्ञात अर्पण करून उरलेलं अन्न खातात ते सर्व पापांतून मुक्त होतात, पण जे केवळ स्वतःसाठीच शिजवतात ते पापच खातात. ह्या एका श्लोकातूनच खाण्यापूर्वी अर्पण करण्याच्या भावनेचं महत्त्व किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. मग आता प्रश्न येतो की हा बलिवेश्व यज्ञ आपल्या घरात करायचा कसा? याची प्रक्रिया इतकी सोपी आहे ना की कोणीही, अगदी कोणीही ती आपल्या रोजच्या जीवनात सहजपणे समाविष्ट करू शकतं. चला, ती सोपी पद्धत आता आपण पाहूया. हे बघा, बलिवैश्व यज्ञाची ही आहेत अगदी सोपी पावलं. पहिलं, घरात जे काही साधं जेवण बनलंय, पोळी किंवा भात, त्याचा मीठ मसाल्याशिवायचा एक छोटासा भाग घ्या. त्यात तुपाचा एक थेंब आणि थोडीशी साखर मिसळा. झालं. दुसरं, एक छोटंसं तांब्याचं हवनकुंड घ्या आणि गॅसच्या मंद आचेवर गरम करा. तिसरं, शांतपणे गायत्री मंत्राचा जप करत त्या अन्नाचे 5 छोटे घास अग्नीला अर्पण करा. आणि चौथं, आहुतीनंतर वाटीत जे उरलंय ते आता पवित्र यज्ञावशिष्ट म्हणजे प्रसाद झालं. हा प्रसाद घरातल्या सगळ्यांच्या जेवणात थोडा थोडा मिसळा आणि मगच जेवण करा. बघा, आहे की नाही किती सोपी आणि तितकीच प्रभावी प्रक्रिया? पण ही एक छोटीशी क्रिया ती खरंच जीवनात इतकं मोठं परिवर्तन घडवू शकते का? याचंच उत्तर आपण एका खऱ्या उदाहरणातून पाहूया. बलिवैश्वाचा हा अद्भुत प्रभाव खरंच थक्क करणारा आहे. ही एक सत्यकथा आहे राजकुंवर बायांची. त्यांच्या पतीला दारूचं इतकं गंभीर व्यसन होतं की घरात सतत अशांती, दुःख आणि तणाव असायचा. त्यांनी अनेक प्रार्थना केल्या पण काहीच फरक पडत नव्हता. मग त्यांना कोणीतरी रोज न चुकता बलिवैश्व यज्ञ करण्याचा सल्ला दिला. आणि आश्चर्य, खरंच आश्चर्य म्हणजे अवघ्या 6 महिन्यात त्यांच्या पतीने दारू पूर्णपणे सोडून दिली. इतकंच नाही तर ते स्वतः आध्यात्मिक मार्गाला लागले. एका छोट्याशा यज्ञाने अख्खं घर बदलून टाकलं. आणि आपण ज्या 5 आहुती देतो ना, त्या केवळ अन्नाचे घास नाहीत, त्या 5 महान यज्ञांचं प्रतीक आहेत. बघा, पहिली आहुती आहे ब्रह्मयज्ञासाठी, म्हणजे ईश्वराप्रती आपली कृतज्ञता. दुसरी देवयज्ञासाठी, म्हणजे निसर्गातल्या सर्व दिव्य शक्तींप्रती कृतज्ञता. तिसरी आहे ऋषीयज्ञासाठी, म्हणजे आपल्या ज्ञानी गुरु आणि परंपरांप्रती आदर. चौथी नरयज्ञासाठी, म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी. आणि 5वी भूतयज्ञासाठी, म्हणजे सर्व पशु, पक्षी आणि सगळ्या प्राणीमात्रांप्रती आपली करुणा. विचार करा, एका छोट्याशा कृतीतून आपण या 5ही महान यज्ञांचं पुण्य प्राप्त करतो. तर मग या सगळ्या विवेचनाचा सार काय आहे? सुखी, समृद्ध आणि एका आध्यात्मिक कौटुंबिक जीवनाचं रहस्य नेमकं कशात दडलंय? चला, आता तेच जाणून घेऊया. एका सुसंस्कृत आणि आनंदी कुटुंबासाठी ही 5 सुवर्णसूत्रे आहेत. पहिलं, रोज सकाळी घरात सगळ्यांनी एकत्र मिळून प्रार्थना करावी. दुसरं, जेवणापूर्वी न चुकता बलिवैश्व यज्ञ करावा. तिसरं, घरातल्या लहानांनी मोठ्यांना रोज नमस्कार करून त्यांचा आदर करावा. चौथं, आठवड्यातून एकदा तरी कुटुंबाचा एक छोटासा सत्संग आयोजित करावा. आणि 5वं, सगळ्यांनी एकत्र शांततेत आणि प्रेमानं भोजन करावं. या 5 नियमांमुळे घरात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी सगळ्यांनाच जाणवते. आणि या सर्वांचा अंतिम संदेश, या संपूर्ण चर्चेचा मॉरल हाच आहे की खरं सुख, खरी शांती आणि खरी समृद्धी ही केवळ स्वतःसाठी जगण्यात नाहीये, तर सर्वांसाठी जगण्यात आहे. आपली प्रत्येक कृती जेव्हा मी आणि माझं याच्या पलीकडे जाऊन आपण आणि सर्वांचा विचार करते, तेव्हाच जीवनाला खरा अर्थ मिळतो. आणि बलिवैश्व यज्ञ ही त्याच उदात्त भावनेची एक छोटीशी पण अतिशय शक्तिशाली सुरुवात आहे. हे सगळं अनमोल ज्ञान आपल्याला पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या लेखणीतून मिळालं आहे. त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की अन्नासारख्या रोजच्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीमागे किती मोठं तत्वज्ञान दडलेलं असू शकतं. ही एक छोटीशी दैनंदिन क्रिया आपल्या संपूर्ण जीवनात किती मोठा सकारात्मक बदल घडवू शकते, हाच या विवेचनाचा अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. धन्यवाद.